नमस्कार मित्रांनो, PM किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवरती महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला होता 30 मे 2023 रोजी आणि या दिवशी एक योजना जाहीर केली होती आणि त्या योजनेचे नाव नमो शेतकरी सन्मान निधी योजना असं होतं। तर मित्रांनो, या योजनेचा जो चौथा हप्ता आहे, या चौथ्या हप्त्याचा निधी वितरित करण्याचा जो JR होता शासन निर्णय तो निर्गमित करण्यात आलेला आहे आणि हप्ता जो आहे तो कोणत्या दिवशी मिळण्याची शक्यता आहे किंवा तो कधीपर्यंत मिळेल याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की हा व्हिडिओ पहा आणि या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी KT डिजिटल मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन माहिती जी आहे ती भेटत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात। मित्रांनो, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून एक या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित केलेला आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजने अंतर्गत चौथा हप्ता लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी तसेच प्रशासकीय खर्चासाठी निधी वितरित करण्याबाबत हा शासन निर्णय आहे आणि हा जो निर्णय आहे मित्रांनो दिनांक 20 ऑगस्ट 2024 म्हणजे आजच हा निर्गमित करण्यात आलेला आहे। तर या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं आहे की सन 2023-24च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारे नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना घोषित करण्यात आली होती आणि त्यास अनुसरून केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी 6,000 रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाने आणखी 6,000 रुपये इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यास मान्यता दिलेली होती आणि मित्रांनो, त्यालाच अनुसरून यापूर्वी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 3 हप्ते वितरित केलेले आहेत आणि हा जो चौथा हप्ता आहे, चौथ्या हप्त्याची तरतूद सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। माहे एप्रिल ते जुलै या 4 महिन्यातील रक्कम अदा करण्यासाठी 2041.25 कोटी एवढ्या निधीची आणि प्रशासकीय खर्चासाठी 20.41 कोटी अशा प्रकारे एकूण 20,061.66 कोटी इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता या ठिकाणी दिलेली आहे। मित्रांनो, या चौथ्या हप्त्याविषयी अजून तर निश्चित अशी तारीख या ठिकाणी जाहीर झालेली नाही, कोणत्या दिवशी हा हप्ता शेतकऱ्यांच्या अकाउंटवरती जमा होणार आहे, परंतु लवकरच अगदी पुढील 3 ते 4 दिवसामध्ये हा जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा चौथा हप्ता आहे, हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। जर आणखीन काही नवीन अपडेट जर यावरती भेटली तर नक्की तुमच्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन। तर मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही अजूनपर्यंत बँकेची KYC केलेली नसेल तर तुम्ही बँकेच्या अकाउंटची KYC करून घ्यायची आहे, अन्यथा तुम्हाला हा जो हप्ता आहे हा हप्ता भेटणार नाही, तुम्ही वंचित राहाल। तर मित्रांनो, ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।